हाय फ्रेंड्स, मी पूजाज क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता आपण स्लीव्ज पॅटर्न बघणार आहोत. 11 इंचाची स्लीव्ज आहे म्हणून मी 12 इंच घेतलं आहे आणि स्लीवची गडी 11.25 आहे. 6.25 दंडघेर आहे. 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. 7.5 इंच कॅप हाईट आहे. 3.5 इंच वरून कॅप हाईट आणि मुंड्याकडनं 7.5 इंच. आता 4 इंचावर आपल्याला मार्क करायचं आहे. त्याच्या खाली 1 इंचावर मार्क करायचं आहे. त्याच्या खाली 1.5 इंचावर मार्क करायचं आहे. त्याच्या खाली 1 इंचावर मार्क करायचं आहे. आणि त्या आपल्याला तिरक्या रेषा करायच्या आहेत. वरून 4 इंच, 1 इंच, 1.5 इंच आणि 1 इंच असं मार्किंग करायचं आणि त्याच्या तिरक्या रेषा करायचं. ही पहिल्या 1 इंचावर येईल, मग 1.5 इंचावर येईल, मधलं 1.5 इंच आणि पुढचं 1 इंच, अशा तिरक्या लाईन्स आखून घ्यायच्या आहेत. आणि ह्या लाईन्सवर आपल्याला नंतर कट करायचं आहे. हे खालचा भाग हाताकडचा मी कट केला आहे आणि वरून 4 इंचावर जी मार्क होती त्याच्यावर कट केला आहे. मधलं पूर्ण आधी तसंच ठेवायचं आणि आपल्याला नेटच्या कापडावर ठेवायचं. नेटची मी डबल घडी घेतली आहे. तुम्ही कसं घेणार आहेत ते बघा. डबल घडी परत फोल्ड करून घेतली. नेट फोल्ड करून घ्यायचं आणि हा तुकडामध्ये ठेवायचा आणि दोन्ही साईडनं 1.25 इंच मार्जिन घ्यायची. दोन्ही साईडनं 1.25 इंच मार्जिन पाहिजे. असं डबल नेट घडीचं कापून घ्यायचं. आता खालचं 1-1 इंचाचा जो भाग आहे तो कापून टाकायचा. तिथे आपलं नेट येणार आहे, त्यामुळे ह्या कागदावरचं 1-1 इंचाची घडी हे दोन्ही साईडने 1.25 इंच आलं. हा वरचा भाग येईल, तो मी कापडावरने अस्तरवर कट करून ठेवला आहे. आता दोन्ही साईडनी 1-1 इंच कट करायचं, जे आपण तिथे मध्ये नेट टाकणार आहोत. आता हे इनविजिबल शिवायचं आहे, मागे अजिबात शिवण दिसणार नाही आहे. आणि मधलं 1.5 इंचाची पट्टी तशीच ठेवायची. आता तिरका फोल्ड आहे, सेंटरला घडी आहे, फोल्ड आहे तो. आता मेन आपण ब्लाऊज पीसचा तुकडा घ्यायचा आणि त्याच्यावर हा भाग ठेवायचा आहे आणि अस्तरचा भाग, आणि दोन्ही साईडनं अर्धा इंच शिलाई मार्जिन येईल एवढं आपल्याला कापड घ्यायचं आहे. दोन्ही साईडनं अर्धा इंच, खाली अर्धा वर अर्धा, जे आपण शिवणीत जाणार आहे असं कापड कट करून घ्यायचं. हे 1.5 इंचाची मधली पट्टी आहे. हे तुम्हाला पहिलं ह्याच्यावर कागदावरच कटिंग करावं लागणार आहे आणि मग कापडावर ठेवायला लागणार. कापडाचा भाग आणि अस्तरचा भाग. आता हा वरचा भाग आला, तोही मी तसाच ठेवला आहे आणि खालच्या साईडने आणि वरच्या साईडने मार्जिन सोडले. खालच्या साईडनं अर्धा इंच आणि वरच्या साईडनं 1.25 इंच सोडा. आपण फिनिशिंगला परत कटिंगला ते निघून जाईल. हा वरचा भाग, तो खालचा भाग. आता हे मध्ये अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवायची. ह्याचा पाहिजे तर स्क्रीनशॉट मारून घ्या. मी कापड मार्जिन कशी सोडले. आता अस्तर आहे आणि ब्लाऊज पीस आहे, असे हे तिन्ही भाग आहेत आपले. स्लीव्ज जशी असते, जसं तिरका कट आहे तसंच ठेवायचं. आता हे कापडावर मधला भाग पहिला शिवायला घ्यायचा आहे. शिवायला घेताना मधला भाग पहिला घ्यायचा शिवायला. हे दोन्ही पीस बाजूला ठेवायचे. व्हिडिओ मुद्दाम स्लो दाखवला आहे. पॅटर्न खूप छान आहे. इनविजिबल शिवलं जातं, मागे शिलाई अजिबात दिसत नाही. नवीन आत्ता हा लेटेस्ट पॅटर्न आहे. मला हा जोड द्यायला लागला आहे, कापड कमी पडलं. ह्याला 1 मीटरचं मोठ्यापणाचं कापड लागतं, तरच हा पॅटर्न शिवायला घ्या, नाही तर कस्टमरचं घेऊ नका. आणि 1.5 मीटर अस्तर लागतं, अर्धा मीटर नेट लागतं. रोजच्या साडीच्या ब्लाऊज पीसमध्ये होईलच असं नाही आहे. अगदी मोठा ब्लाऊज पीस असेल तर होईल. मी तुकडे जोडून घेतलेत. करून बघा, पॅटर्न तुम्हाला नक्की जमेल. काही अडचण आली तर कमेंट करून विचारा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझं नवीन हे तुम्हाला
नोटिफिकेशन पण मिळेल, बेल आयकॉन दाबलात तर नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा. आता अस्तरचा पीस त्याच्यावर ठेवायचा आहे आणि सेंटरपासून शिवायला सुरुवात करायचं. शिवायला घेताना कधी सेंटरपासून सुरुवात करायची, म्हणजे कापड हलत नाही. खूप स्लो दाखवलं आहे, तुम्हाला यावं हे. खूप छान स्लीव्ज आहे, फिनिशिंगनी तुम्ही शिवलीत तर. वरून आणि खालून टीप द्यायची आहे. ही सेंटरने घेतली, आता इकडच्या साईडला घ्यायची टीप उलटी करून. सेंटरपासून सुरुवात का करायची, कापड हलत नाही, सेंटर बाजूला होत नाही. मग लास्टपासून सुरुवात केलं तर सेंटर मिस होतो. दुसऱ्या बाजूलाही शिलाई मारायची. हे तुम्ही एकदा शिलाई मारून झाल्यावर सुरुवातीपासून मारली तरी चालेल. आता कापड हलणार नाही, पिना लावून घ्या पाहिजे तर. साईडचं जादा कापड असेल ते कापून टाका आणि नॉच द्या दोन्ही बाजूनी. आणि ह्या पॅटर्नला कापड जास्त लागतं, त्यामुळे कापडात ब्लाऊज पीसमध्ये शिवायचं असेल तर कापड भरपूर असेल तरच शिवा. नाही तर हल्ली पैठणीचे ब्लाऊज पीस मिळतात, त्याच्यात शिवलात हा पॅटर्न तरी चालेल. ते मोठे असतात, 1 मीटर ताग्यात मोठ्यापणाचं असतो. आता हा मध्ये स्क्रूड्रायव्हरने असं फोल्ड करून टाकून उलटवून घ्यायचं. तुम्ही दुसरं सुई दोऱ्यानेही उलटवू शकता. मी हा स्क्रूड्रायव्हरमध्ये टाकला आहे, सोपं जातं उलटवायला. आणि आत असं ढकलत जायचं. माझे पहिले व्हिडिओही ब्लाऊजचे बघा, मी पेपर कटिंग दाखवलेलं आहे. पेपर कटिंग करून ठेवलं की पुन्हा आपल्याला त्याच मापाचा ब्लाऊज आपला स्वतःचा जरी असेल पेपर कटिंग तरी करून ठेवा. आपल्याला फक्त पॅटर्न चेंज करायचा असतो, बाकी सगळं सेम असतं. वेळ वाचतो त्याने. तुम्ही घरून शिवणकाम सुरू करणार असाल तर आजूबाजूचे कस्टमर घ्या, मी नक्की गाईड करेन. मला तुम्हाला कोणत्या साईजचे पेपर कटिंग हवेत ते मला कमेंटमध्ये सांगा, मी ते दाखवेन. हे पूर्ण उलटवून घ्यायचं. फिनिशिंगनी करता आलं पाहिजे आपल्याला. थोडं स्लो होईल तुमचं, पण हात बसलेला असेल तर फास्ट होईल. मला हे दाखवायचं आहे तुम्हाला म्हणून स्लो घ्यायला लागतं आहे. आता ह्याच्यावर प्रेस करून घ्यायचं. कधीही ब्लाऊज पीसवर प्रेस करायचं असेल तर कापड टाकायचं वरती, डायरेक्ट इस्त्री त्याच्यावर फिरवायची नाही, नाही तर जळून जाईल. आता हे जे आपण डबल नेट ठेवलं आहे ते ओपन करायचं आणि त्याच्या सेंटरला हे ठेवायचं आणि टीप मारायची. दोन्ही साईडनी 1.25 इंच उरलं पाहिजे कापड. असं सेंटरला ठेवायचं आणि छान टीप मारायची. आता हे फोल्ड करायचं आणि 1.25 इंचावर फिनिशिंगनी कापून घ्यायचं. हा वरचा भाग जोडायचा आहे, खालचा भाग जोडायचा आहे आपल्याला. पूर्ण 1.25 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे. फिनिशिंगने कापून घ्यायचं. सेंटर नॉच द्यायचा. पहिलं आपण खालची बाजू जोडायला घेऊ, सेंटरपासूनच सुरुवात करायचं. सेंटरनी वरची आता पहिलं हाताचं कापड जोडणार आहोत ब्लाऊज पीसचं, आणि मग खालच्या बाजूने अस्तर आपण जोडणार आहोत. इनविजिबल शिवायचं आहे आपल्याला. जोड होता तो लागणारा मी मारून घेतला. सेंटरने सुरुवात करायची. आता दुसऱ्या बाजूने शिवायचं. पाठच्या बाजूने अस्तर जोडून घ्यायचं. सेंटरने सुरुवात करायची इथेही.
नॉच द्यायचे. आता हे सरळ करायचं दोन्ही साईडने, हाताने प्रेस करून घ्यायचं आणि दाब टीप मारायची. आता बघा तुम्हाला पाठच्या बाजून कसलं कापड दिसतंय का, जोडकाम केलेलं. खालच्या बाजूने आपल्याला पट्टी उलटवायची आहे, नुसती टीप मारून घ्यायची. आता हे आपण हाताकडचं वरची बाजू शिवणार आहोत. तसंच सेंटरपासून सुरुवात करायची आणि पाठच्या बाजूला वरच्या भागाचं कापड लावायचं. नॉच द्यायचे, पुन्हा प्रेस टीप मारायची. हे आता आपलं जोडून झालं आहे. आउटलाईन जोडून घ्यायची. किती आलं बघायचं. आपण थोडं आउटसाईडनी जादा घेतलेलं आहे. आता ह्याच्यावर आपण अस्तरचं जे आपण हाताचं जे पेपर कटिंग ठेवलं आहे ते ठेवायचं. खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायची, वरती सोडायचं शिवणीचं अर्धा इंच. आणि आपल्याला हे फिनिशिंगने उरलेलं कापड कापून टाकायचं. आपण ते ह्याच्यामध्ये आहेच ना जेवढं मार्जिन घेतलं आहे, त्यामुळे पेपर कटिंग त्याच्यावर ठेवून ॲज इट इज कट करायचं. पेपर कटिंगमध्ये आपण शिलाई मार्जिन घेतलेली असते, त्यामुळे हाताचं पेपर कटिंग ठेवून द्यायचं. खाली पट्टी दुमडतोय आपण हाताला. ही आपली स्लीव्ज रेडी होते. कशी वाटली सांगा मला. मी सेम दुसरा भाग पण तुम्हाला दाखवला आहे. खरं काही जण एकच भाग दाखवतात, पण तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी चांगली. पुन्हा बघताय व खरं ते रेकॉर्ड करून तुम्ही बघू शकता. पण मी हा दुसरा भागही ह्याच्यात दाखवला आहे की मी वेगळं काही असं शिवत नाही आहे. हे उलटवून घेतलं आहे. प्रेस करून घ्या मधला भाग. अस्तर एक नेटच्या ह्याच्यावर ठेवायचं. 1.25 इंच दोन्ही साईडने मार्जिन सोडायची. मध्यभागी ठेवायचं बरोबर. पिना लावून घ्यायचं. ते कापून टाकायची आपण 1.25 इंचाचं पुढचं फिनिशिंगनी. आता हे वरून खालून जोडायचे आहेत. इनविजिबल शिवता आलं पाहिजे. ट्राय केला, नॉच दिले येईल तुम्हाला. पूर्ण शिवण मी तुमच्या समोर केलं आहे. असं नाही की एक भाग दाखवला आहे दुसरा भाग मी वेगळा शिवला आहे. हे वरच्या बाजूचं शिवायचं. नॉच द्यायचे. खालची दुमडपट्टी मारून घेते हाताची. म्हणून हा व्हिडिओ फास्ट केला आहे. पहिलं तुम्हाला स्लोमध्ये दाखवलं आहे. दुसरा पहिला हाताचा भाग त्याच्यावर ठेवायचा आणि सेम कट करून टाकायचं. आता आपल्याला मुंड्याकडचा भाग हे करायचं आहे, कट करायचं आहे. पुढचा मुंडा तो मी कट केलेला नव्हता, आत्ता कट करणार आहे. लेस लावते वरून. तुम्हाला लावायची असेल तर लावा, नाही तर माझ्याकडे होती म्हणून मी लावली. कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.